भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार, देवराव भोंगळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोज कायंदे यांना हायकोर्टानं समन्स बजावलंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं विधानसभा निवडणुकीला आव्हान देणाऱ्या प्रकरणात समन्स जारी करून 3 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमधून विजयी झालेले सुधीर मुनगंटीवार यांच्या विरोधात काँग्रेसचे संतोष सिंग रावत, राजुरा इथून जिंकलेले देवराव भोंगळे यांच्या विरोधात काँग्रेसचे सुभाष धोटे, तर बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा इथून विजयी झालेले मनोज कायंदे यांच्या विरोधात डॉक्टर राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्या वतीनं निवडणूक याचिका दाखल करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगानं ईव्हीएमद्वारे निवडणूक घेण्यापूर्वी विविध कायदेशीर प्रक्रियेची पूर्तता केली नाही असं या याचिकेत स्पष्ट करण्यात आलंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? या याचिकेचे कसे पडसाद नागपूरच्या राजकारणात उमटतायत? अगदीच आपण पाहायला गेलं तर विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीला आव्हान देणारी याचिका जी आहे ती नागपूरच्या खंडपीठामध्ये दाखल करण्यात आली होती। त्याच अनुषंगाने जे आहे ते भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार, देवराव आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मनोज कायंदे यांना जे आहे आता हायकोर्टाने जे आहे ते समन्स पाठवलेले आहे आणि या समन्स संदर्भामध्ये जे आहे ते 3 एकूण निर्देश जे आहे ते हायकोर्टाने। ज्ञानेश्वर, तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीकरता। सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा या सगळ्या प्रकरणी आता हायकोर्टानं समन्स बजावलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।